आजचं प्रास्ताविक तसं पाहायला गेलं तर मी पण एका काव्यातून प्रास्ताविक करणार आहे आणि बघू आता तुम्हाला किती समजते ते. तर ते जे काव्य आहे खरं पाहायला गेलं तर आपल्या ओळखीचं आहे आणि आपण ते ऐकत असतो. खास करून नवीन वर्ष असतं, त्या नवीन वर्षामध्ये लोक जल्लोषामध्ये ते काव्य करत असतात. पण माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे किंवा तो दृष्टिकोन आपल्यासाठी काय आहे किंवा आजच्या मित्रसंध्येला धरून मित्रसंध्या काय तर त्याला धरून मी काही गोष्टी प्रास्ताविक करणार आहे. म्हणजे काव्याला धरूनच. तर काव्य असं आहे, एक तो कम जिंदगानी, एक तो कम जिंदगानी, उस पे कभी कम है जवानी. एक तो कम जिंदगानी, उस पे भी कम है जवानी. म्हणजेच काय, एक तर आयुष्य कमी आहे, त्याहूनही कमी तारुण्य व आपल्यातील शक्ती. जब तक जोश में है जवानी, जब तक जोश में है जवानी, तब तक खून में है रवानी. जोपर्यंत अंगात शक्ती आहे, अंगात रक्त संचारत आहे, मुझे होश में आने ना दो, मुझे होश में आने ना दो. म्हणजे मला समर्पित होऊ द्या. मला अशा प्रकारे समर्पित होऊ द्या की त्या प्रवाहात मी काय होईल, वाहून जाईल. प्यार दो प्यार लो, प्यार दो प्यार लो. बुद्धांकडून मैत्री घ्या व इतरांना मैत्री द्या. नूर ए खुदा भी बरसे वहाँ पे, नूर ए खुदा भी बरसे वहाँ पे, प्यासे मिलते हैं दो दिल जहाँ पे. बुद्धांच्या मैत्रीचा प्रकाश तेथे पसरेल, बुद्धांच्या मैत्रीचा प्रकाश तेथे पसरेल जेथे लोक मैत्रीने एकत्र येतील. जिंदगी से तुम्हें जो भी लम्हा मिले, जिंदगी से तुम्हें जो भी लम्हा मिले, उसे प्यार में वार दो. म्हणजे आयुष्यात जो काही क्षण मिळेल तो मैत्रीने व्यतीत करा. प्यार दो प्यार लो, प्यार दो प्यार लो. बुद्धांकडून मैत्री घ्या व इतरांना मैत्री द्या. है उष्ण व इश्क के दम से जमाना, है उष्ण व इश्क से दम से जमाना, यही हकीकत है बाकी फसाना. मैत्रीच्या सौंदर्याच्या सामर्थ्यानेच जग टिकून आहे, मैत्रीच्या सामर्थ्यानेच हे जग टिकून आहे. हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. बाकी सर्व कल्पोकल्पित कथा आहेत. दिल वाले जहाँ है जन्नत वहाँ, दिल वाले जहाँ है जन्नत वहाँ, जहाँ प्यार ही प्यार हो. करुणेने भरलेले हृदय जिथे आहे स्वर्ग तिथे, जिथे मैत्री फक्त मैत्रीच असेल. प्यार दो प्यार लो, प्यार दो प्यार लो. बुद्धांकडून मैत्री घ्या व इतरांना मैत्री द्या. प्यार ही खुदा, प्यार ही इंतहा, प्यार ही बंदगी, प्यार ही खुदा. मैत्री हेच धम्मजीवन आहे, मैत्रीच सर्वस्व आहे, मैत्री हीच उपासना आहे, मैत्री म्हणजेच बुद्धत्व आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आजची ही जी मित्रसंध्या आहे, मित्रसंध्या म्हणजे ह्या मैत्रीच्या प्रकाशात आपल्याला राहायचं आहे. आणि बुद्ध हे मैत्रीचं जिवंत असं नाही का उदाहरण आहे. किंवा जसं मगाशी म्हटलं, मैत्री म्हणजेच बुद्ध आहे आणि बुद्ध म्हणजेच मैत्री आहे. आणि आजच्या मित्रसंध्येमध्ये आपण त्याचा अनुभव घेणार आहोत. आपल्याला माहीत आहे की ह्या मैत्रीसाठीच भगवान बुद्धांनी नाही का सर्व संसाराचा त्याग केला, कठोर अशी तपश्चर्या केली ह्या मैत्रीसाठी. आणि त्यांनी सत्याचा शोध लावला आणि ते सत्य म्हणजेच मैत्री. ह्या मैत्रीसाठीच आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेवलं आणि मैत्रीचा स्वीकार केला. आणि ह्या मैत्रीसाठीच बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं आणि आपल्याला ह्या काय केलं, मैत्रीच्या प्रकाशामध्ये आणलं. आणि म्हणून मी आजच्या मित्रसंध्येनिमित्त आपल्याला आव्हान करतो नाही का
आपले जे आदर्श आहे भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी हे मैत्रीची जी ज्वाला, ही मैत्रीची जी काही ज्योत प्रज्वलित केली ती आपल्यामध्ये प्रज्वलित करूया आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपण मैत्रीने विकसित होऊया आणि इतरांना आपण मैत्री देऊया. हीच मी आजच्या ह्या मंगल प्रसंगी म्हणजे वर्षाचा असं म्हणूया की शेवट आहे आणि म्हणजे शेवट नसतोच नाही का कोणत्या गोष्टीची, तर नवीन वर्षाची सुरुवात आहे. मला वाटतं हा आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय.